नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉगर बाळासाहेब दुधा स्वागत करतो आपलं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खर्डा शहरामध्ये आणि खर्डा शहरामधील आपण पाहणार आहोत शिवपट्टणम किल्ला, जो की भुईकोट किल्ला आहे। महाराष्ट्रामधील हा एकमेव किल्ला असा जमिनीवरती आहे, त्याची आपण विशेष माहिती पाहणार आहोत। चला पाहूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत खर्डा या गावी आणि पाठीमागे तुम्ही पाहतोय तर हा एक खर्डा गावामध्ये भुईकोट असा किल्ला आहे। कर्जत जामखेड तालुक्यामध्ये हा किल्ला येतो। अहमदनगरच्या दक्षिणेस 100 किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आपण पाहणार आहोत। तर जामखेड तालुक्यामध्ये हा किल्ला येतो आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये, तर अहमदनगर जिल्ह्यापासून हा किल्ला 100 किलोमीटर अंतरावरती आहे। तर मित्रांनो, हा किल्ला कसा आहे, संपूर्ण दगडी बांधकाम तुम्हाला दिसतंय आणि एक मस्त भगवा ध्वज इकडं लहरताना दिसतोय, पाहू शकता मित्रांनो। तर मित्रांनो, अशा निजामकालीन किल्ल्यावरती आज आपण व्हिजिट दिलेली आहे। तर हा किल्ला कसा आहे, काय आहे, यातून सर्व आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मित्रांनो आपली जी बेल असते त्या बेलला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे सर्वात आधी आपले व्हिडिओ पाहायला भेटतील। तर चला मित्रांनो, पाहूया हा भुईकोट किल्ला कसा आहे। चला। तर मित्रांनो, किल्ल्याच्या बाहेर गेटच्या बाहेर आपण एंट्री केली तर तुम्हाला इथे एक बोर्ड दिसतोय। या बोर्डवरती संपूर्ण किल्ल्याची माहिती आहे। इथं संपूर्ण किल्ल्याची माहिती दिली आहे। आल्याच्या नंतर ज्यांना काही माहिती नाही तुम्ही इथं वाचू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता। तर मित्रांनो, हा तुम्ही संपूर्ण दगडी बांधकामामध्ये पाहत आहे किल्ला। तर इथं आल्याच्या नंतर दोन अशा तुम्हाला खाली त्यावर अशा तलवारी लावलेल्या आणि मस्त असं गेटची रचना आहे। तर मित्रांनो, आतून किल्ला कसा आहे चला आपण पाहूया। किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर पाहू शकता आतमध्ये एक मस्त गेट आहे आणि असं गेट आहे, पाहू शकता। तर असा हा संपूर्ण दगडी बांधकामामध्ये बसलेला हा किल्ला आहे, पाहू शकता। तर आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, इथं आल्याच्या नंतर मित्रांनो संपूर्ण पाहू शकता इथं असं मस्त उपट बनवलेलं आहे आणि इथं एक वटवाघूळ जातीचा प्राणी आहे, त्याचा पैसा आपल्याला आपल्या या ब्लॉक मध्ये तुम्हाला आवाज येत असेल। इथं संपूर्ण वटवाघुळीची वसाहत आहे, एक प्रकारचं जसं एखाद्या प्राण्यासाठी राखीव जागा असते, तुम्हाला इथं वटवाघुळीची पूर्णपणे सुविधी बसलेली दिसेल। तर चला मित्रांनो पाहूया। मित्रांनो, आपण किल्ल्यामध्ये एंट्री केल्याच्या नंतर इथून आपण वरती जाणार आहोत आणि वरून संपूर्ण जे म्हणजे आपण इथून किल्ल्यावरून संपूर्ण नजराना पाहणार आहोत। चला मित्रांनो पाहूया। चला। तर मित्रांनो, आपण किल्ल्याच्या वरती आल्याच्या नंतर आपण इथून पाहू शकतो की इथून आपल्याला संपूर्ण जे बाहेरचं गेट आहे ते दिसतं आणि इथूनच आपल्याला जो खर्डा शहराचा जो परिसर आहे तो आपल्याला इथं पाहायला भेटतो। भगवा ध्वज लहरताना तुम्हाला इथं दिसतोय।
तर हे खर्डा शहराचं नयनरम्य असं दृश्य घाटमाथ्यावरील संपूर्ण जी वसाहत आहे ती आपल्याला इथं पाहायला भेटते. तुम्ही पाहू शकता एकदम डोळ्याला सुख देणारं असं हे नयनरम्य दृश्य आपण या किल्ल्याच्या वरती आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं. आणि वर आल्याच्या नंतर आपण पाहू शकतो की किल्ला कसा एकदम कडेकोट साईडने बनवलेला आहे. आणि किल्ला मेन म्हणजे आतमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आतमध्ये एवढं विशेष नाही, फक्त साईडने जे कडेकोट असं भिंत बनवलेली आहे, संरक्षण भिंत. आणि वरती आल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण परिसर किल्ल्याच्या बाहेरचा आणि आतला आपल्याला पाहायला भेटतो. एकदम दगडी बांधकामामध्ये हा किल्ला बनवलेला आहे. आणि प्रत्येक किल्ल्याच्या वरती असं बनवलेलं आहे की ज्यावरून आपण लढले जाऊ शकतो. आणि इथून जर पाहिलं तर संपूर्ण हा किल्ला एकदम दगडी बांधकामामध्ये होता, तो किल्ला पडगडीत आलेला आहे. तर असा हा जो किल्ला आहे तर तुम्ही पाहू शकता आतमध्ये एकदम जबरदस्त या किल्ल्याची रचना आहे. आणि इथून जर पाहिलं तर संपूर्ण खर्डा शहराचं हे नयनरम्य दृश्य तुम्हाला परत एकदा पाहायला भेटत आहे. मित्रांनो, तुम्ही हा जो आपला खर्डामधला जो किल्ला आहे, निजामकालीन किल्ला आहे, तुम्ही लोक पाहू शकता इथं. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे किल्ले आहेत तर किल्ल्यावर अशी अवस्था असते, इथं गवत उगलेलं आहे. तर असे जे किल्ले आहेत तर याचं जे आहे संरक्षण झालं पाहिजे. निजामकालीन किल्ले आहेत आपले, जे नंतर येणाऱ्या पिढीसाठी हे किल्ले काय होते, कसे होते. तुम्हीच या किल्ल्याची अवस्था पहा. किल्ल्यावरती संपूर्ण असं गवत उगलेलं तुम्हाला दिसतंय. आणि संपूर्ण किल्ला या गवताने वेढला गेलेला आहे. आणि वर जर पाहिलं तर वरून आपल्याला किल्ल्यामधला संपूर्ण परिसर, विहीर वगैरे, तोफखाना संपूर्ण तुम्हाला इथून पाहायला भेटतं. आणि या एवढ्या भारी किल्ल्याची अवस्था जर पाहिली तर सध्या खूप बिकट आहे, पहा तुम्ही. आणि वरती जर बघितलं तर एक हसण्याजोगी गोष्ट आहे, वरती शेळ्या पण चारल्या जातात. तर असं हे किल्ल्याचं भयान वास्तव्य तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे. तर या किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे. किल्ला सध्या एकदम पडलेल्या अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला भेटतोय. तर असे जे पुरातन किल्ले आहेत हे येणाऱ्या पिढीसाठी हे जपले गेले पाहिजेत, हीच अपेक्षा या व्हिडिओच्या माध्यमातून आहे. तर पहा, हा किल्ला तुम्ही जर पाहितला तर संपूर्ण किल्ला एकदम नसलेल्या अवस्थेमध्ये सध्या आपल्याला पाहायला भेटत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. तर मित्रांनो, आपण बरेचसे किल्ले पाहितले, संपूर्ण किल्ले असे आपल्याला डोंगरावरती पाहायला भेटले. पण हा किल्ला जमिनीवरती आहे, म्हणूनच याला भुईकोट किल्ला म्हणून ओळखलं जातं. तर हा किल्ला एकदम भारी आहे मित्रांनो. तुम्ही संपूर्ण किल्ला पाहितला, किल्ल्यामधील परिसर पाहितला आणि हा घुमट पहा मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला जाणार आहोत आणि किल्ल्यावरती जी तोफ आहे ती तोफ आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, संपूर्ण किल्ला परिसर पाहत असताना आपल्याला ही एकमेव पुरातन वस्तू आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर ही वस्तू कशी आहे आणि याचं संवर्धन कशा प्रकारे होईल हे कमेंट करून मित्रांनो तुम्ही कळवू शकता. आणि या किल्ल्याची भयान अवस्था आपण पाहितलेली आहे. तर मित्रांनो पहा, या संपूर्ण किल्ल्यावरती आपल्याला फक्त ही एक तोफ पाहायला भेटते. इथं आल्याच्या नंतर या तोफीचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर ही तोफ फक्त वरती मांडलेली आहे. आणि ही तोफ तुम्ही पाहू शकता बरोबर असा निशाणा लावून ठेवलेली आहे. म्हणजे मित्रांनो, येणाऱ्या पर्यटकासाठी ही तोफ पाहण्यासाठी ठेवलेली आहे. पण या तोफीची पण अवस्था मित्रांनो म्हणजे खराब झालेली आपल्याला पाहायला भेटते. यावरती येणाऱ्या पर्यटकांनी असं कोरीव काम केल्यासारखं कुठंतरी लिखाण वगैरे केलेलं आहे. तर किल्ल्याच्या वरती आल्याच्या नंतर मित्रांनो अशी काळजी घ्यायला पाहिजे की या किल्ल्याचं संवर्धन कसं होईल आणि यावरती आपण असं लिखाण वगैरे नाही करायला पाहिजे. तर मित्रांनो, हा शिवपट्टण किल्ला आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.
तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. आणि ह्या किल्ल्याची जर तुम्ही अवस्था जर पाहिली तर आपण संपूर्ण ब्लॉगमध्ये या किल्ल्याची अवस्था पाहिली. या किल्ल्यावरती तुम्हाला दिसतंय की वरी शेळ्या चारताना दिसत आहेत. तर मित्रांनो, ह्या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. येणाऱ्या पिढीसाठी हे किल्ले काय होते, कसे होते याची आपल्याला माहिती भेटली पाहिजे. आणि असे जे किल्ले आहेत तर जे आपलं महाराष्ट्र पुरातन विभाग आहे त्यांनी या किल्ल्याचं संरक्षण केलं पाहिजे. या ब्लॉगच्या माध्यमातून हीच विनंती आहे मित्रांनो. तर असं हा आपला मिनी ब्लॉग होता मित्रांनो. तर कसा वाटला नक्कीच कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.